गृहराज्यमंत्री तर तिने पोटतिडकीने जो विषय अजितदादाच्या संदर्भामध्ये मांडला, नाही हे कायदे हे कायद्याच हे नाही नाही तुम्हाला निवेदन, तुमचं निवेदन तुम्ही, मी काय म्हणतो पहिलं ऐका तुम्ही. राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठंच गुन्हा दाखल झाला नाही. नाही भाऊ भाऊ, नाही ते गुन्हा झाला यांच्या, नाही नाही भाऊ, उपस्थित करून अजितदादाच्या धर्मपत्नी या उपमुख्यमंत्री आहे, तुम्ही विश्वास ठेवणार नाही? एका पत्नीच्या खांद्यावर जेव्हा पती जातो ना, जगाची सारी वजन एकीकडे, असं म्हणणं योग्य नाही आहे. नाही भाऊ, असं म्हणणं योग्य नाही आहे. भाऊ 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 त्यांनी 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 सरकारबद्दल, भाऊ ऐक भाऊ एक मिनिट. कारचा अपघात झाला ना तरी FIR होते, गुन्हा दाखल होतो. विमानाचा अपघात बारामतीला झाला तर बारामतीला गुन्हा दाखल होईल. पण या संदर्भात तुम्ही माहिती घ्या. तर नाही, तुम्ही जे म्हटलात ना, तुम्ही माहिती घ्या, अद्याप FIR झालेला नाही. वाटल्यास इथे गृहराज्यमंत्री आहेत, त्यांना सांग, त्यांना विचार, त्यांना बोलायला सांगा. तेच सांगतो, तुम्ही माहिती घेऊन बोला ना. अध्यक्ष महोदय, मी कोर्टाचं मोस्ट फेमस जजमेंट आहे ललिता कुमारी. त्या ललिता कुमारीच्या जजमेंटमध्ये असं स्पष्टपणाने म्हटलंय की कोणीही इंडिव्हिज्युअल पोलीस स्टेशनला गेला आणि त्याला जर तो ऑफेन्स कॉग्निझेबल वाटत असेल तर पोलिसांनी तो गुन्हा नोंदवलाच पाहिजे. त्याच्यानंतर चौकशीत जे होईल तो होईल, पण काय अहो, पण हे हा अहो जर चुके हे रेकॉर्डवर आलं पाहिजे ना की कॉग्निजेबल आहे, तुम्ही आजपर्यंत केलेला नाही. तुम्ही आजपर्यंत हा FIR नोंदवलेला नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जजमेंटच्या विरोधात जाऊन तुम्ही वागतात, हे बोलायला नको. अमित साटम. अध्यक्ष महाराज,